आस्ते कदम महाराज भूपती गणपती गजाश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत. असं की आपण सामाजिक दृष्टिकोनातून पण काम केलं आपण ते जवळच त्या दिवशी आम्ही विचारलं आपली टीम सुद्धा वाटतंय खूप छान. असं आहे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान, असं आहे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. अविनाश सर ओव्हर टू यू. हॅलो, नक्कीच एक प्रथमेश सरांसाठी जोरदार टाळूया. खूप नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चालू आहे मलाडला. मलाड जायचं कारण हेच आहे, तर आज मलाड वेशला मालवणी टिपू सुंदर मैदान या ठिकाणी रायगड मी मराठी प्रतिष्ठान यांच्या मार्फत क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. तर ह्या स्पर्धेमध्ये रायगडमधले, रत्नागिरीमधले तसेच सिंधुदुर्गमधले क्रिकेट संघ खेळणार आहेत. आणि ही जी संघटना आहे रायगड मी मराठी प्रतिष्ठान, गेली 7 ते 8 वर्ष ह्या सर्व कामांमध्ये, याच्यामध्ये मग सामाजिक कार्य असतील, अजून ब्लड डोनेशन असेल, हे सर्व अशा कामं करत असतात. तर मला असं वाटतं की आजचा तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा. आणि अजून एक सांगायचं होतं, जर तुम्ही आज ह्या ठिकाणी मॅच बघायला आलात, कोणीही सभासद असतील किंवा जे खेळणारी मुलं असतील, त्यांनी नक्कीच तुम्ही ह्या संस्थेचा एक भाग व्हा. मी सुद्धा भाग झालोय 2-3 वर्षापूर्वी. खरंच एक रॉयल कुटुंब आहे ते, आणि खरंच खूप असं काम करायला या संघटनेमध्ये मजा येते. संस्थेचे अध्यक्ष श्री आतिश लाड साहेब नक्कीच एक परिपूर्ण काम करत असतात. सचिव असेल, मग खजिनदार असेल, पूर्ण टीम एकदम जोराने काम करत असते. नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि चला मग भेटूया आपण डायरेक्ट आता आपल्या मैदानामध्ये. महाराजांना पुष्पार्पण करण्यासाठी पुढे यायचं आहे. दिवंडी दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. यानंतर मी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण गणरायाला पुष्पार्पण करण्यासाठी पुढे यायचं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. त्यानंतर मी महाडिक साहेबांना विनंती करतो की प्रतिष्ठानाच्या सिम्बॉलला पुष्पार्पण करण्यासाठी पुढे यायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी. आज चालतं या ना 20 मिनिटं वेळेन घेऊ या लोक. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मी आशिषजी बने यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आपण सुरुवात करू. एक साथ सावधान. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज भूपती गणपती गजाश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस सुवर्णस्याधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ओम नमः पार्वती पतये हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय गणपती बाप्पा दादाला विनंती करतोय हो बरोबर नाही मला वाटतं ते विजय झाला तर विकेट काढायचं अश्विन करते अजून एक असं असं काय ना भरून दे ना हस्ते या पोस्टरचं उद्घाटन करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे येऊन त्या पोस्टरचं उद्घाटन करायचं आहे. मी मोडकरे बंधू यांना पण विनंती करतो पुढे यायचं आहे. आपण शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. 2 अंकी नाटक सदाशिव चव्हाण लिखित आणि मनीष पुढे दिग्दर्शित ही वाट वळणाची या पोस्टरचा नाटकाचं पोस्टरचं प्रतिष्ठानचे आमचे शिलेदार साहेब आमचे सहकार्य करणारे शिवमच्या शिक्षकरिता न सांगता येईल की तुमच्यापर्यंत पोहोचेल असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रथमेश धाबेकर या संपूर्ण शिवचषकाचं समालोचन करण्यासाठी ते या इथे उपस्थित आहेत. मी रायगड निवडणी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो. आहे तो लेजंड 11 खामगाव विरुद्ध हरकल पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अगदी अंतराने गटावला फ्लिक केला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जात असताना 2 धावा जोडण्याचा प्रयत्न हरकोलकोटच्या संघाकडून आणि 2 धावा परिपूर्ण पहिल्या चेंडूवरती. मी संघाच्या संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती करेन की त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. सन्माननीय जगदीशजी जायले साहेब यांच्या सोबत आलेले सुबोधजी आणि त्यांची संपूर्ण टीम यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. पण विविध कार्यक्रमामध्ये साहेब जिकडे खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं जिंकणार बॅट्समॅन आणि बॉलर मन नक्कीच पॉवर प्लेचा खेळ आणि मातीची विकेट असलेलं हे मैदान शिवमय कसे रंगतोय. मला टिपू सुलतान आजच्या या रायगड मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय दशक 2026 मध्ये आपल्याला लाभलेले आपले प्रमुख पाहुणे जगदीशजी जायले साहेब आणि लाड साहेब यांचं मी रायगडचा भूमिपुत्र आणि घोडेमुगावचा सुपुत्र प्रथमेश गणपत दावेकर आजच्या या शिवमय दशकामध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण जाऊया पुढच्या सामन्याकडे. ब गटातील पुढचा सामना आहे तो अडकल फायटर्स विरुद्ध
बापवली क्रिकेट संघ या दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉससाठी मैदानात उपस्थित राहायचं आणि आपण वळूया टॉसकडे. आपल्यासोबत आहे तर टॉस करण्यासाठी राजसाहेब अक्षय. समोर 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 मोबाईल पाठी घे. काटाचा कॉल आहे, बघूया बापोली संघाकडून आलाय छापा. इथे टॉस जिंकला अॅडकल फायटर्सनी. काय सांगाल, काय डिसिजन आहे? नक्कीच तुम्ही प्रथम फलंदाजी कराल तर किती धावांचं आव्हान तुम्ही यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न कराल? मिनिमम 40-50 रन प्रयत्न. धन्यवाद. तुम्हाला पहिल्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रशांत, तुम्ही काय सांगाल, कितीपर्यंत डिफेंड कराल पहिल्या इनिंग मध्ये? 35 पर्यंत डिफेंड कराल. नक्कीच तुमच्या दोन्ही संघांना पहिल्या फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्या हस्ते आपण पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आणि ते सांस्कृतिक कार्यक्रमाचं अनावरण करण्यात आलं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आता पदार्पण केलेलं आहे, त्यामुळे त्याबद्दल आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या नेहमीच शुभेच्छा असतात तुमच्या कोणताही कार्यक्रम असो, कारण तुम्ही कार्यक्रमच असे ठेवतात की मला राहत नाही आणि तुम्ही बोलवलं की मी निश्चित आवर्जून येतो. ही तुमची मराठी प्रतिष्ठानाच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होतात. नवतरुणांना ऊर्जा देण्यासाठी खास करून ते आपल्या कार्यक्रमात युवकांच्या खांद्यावर राहून आतापर्यंत सहभागी झाले. तर त्यांचंही आपण मनोगत ऐकणार. जास्त काही बोलणार नाही, कारण इथे आता क्रिकेटचे सामने आहेत. अखंड हिंदुस्थानच्या आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करून आदरणीय व्यासपीठ उपस्थित सगळे मान्यवर, रायगड बी मराठी प्रतिष्ठानचे आजी माजी पदाधिकारी, आज या मालाडच्या ग्राउंडमध्ये रायगड बी मराठी प्रतिष्ठाननी एक रन एक संघ आणि 21 अंक ह्या ग्राउंडमध्ये दिसत आहे. आज हा सामना जो होत आहे, आज जसं सांगायला गेलं की दिल्ली ते गल्लीपर्यंत एखादी जर बॅट हातात आली तर आपल्याला असं वाटतं की आपण विराट कोहली किंवा सचिन तेंडुलकर झालो आहे. मी जास्त काय बोलणार नाही आहे. सामन्यातून प्रत्येक सामन्यात तर संघाला एवढं सांगेल की असं लढा की जिंकलं तरी पण इतिहास झाला पाहिजे आणि हारला तरी पण इतिहास झाला पाहिजे. इथे मला बोलून एक मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं एक माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. दरवेळेस आदेश मला सांगत असतो, प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सहकार्यात तो मला अग्रेसरपणे अण्णा तुम्ही या, तुम्ही आलाच खरं सांग, म्हणजे माझी जरा म्हणत नाही की मला घरातला माणूस आहे तुम्ही आणि इकडे बघा कशा पद्धतीने कार्य होत असतं ते. आज इकडे बोललात त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. जास्त काही बोलत नाही, सामन्याचा मी आनंद घेतो. तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली. चला, मयूर शिर्के. चला, 6 चेंडू आणि धावा हव्यात 15. पहिल्या फेरीचा पहिला सामना रंगतोय मराठच्या टिपू सुलतान मैदानामध्ये. शिवमय चषक 2026चा पहिला सामना. 6 चेंडू आणि धावा हव्यात 15. बघूया, मिहीर विरुद्ध प्रतीक कदम. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतात. येस, जिसमें है दम वो है प्रतीक कदम. एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आता 6 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा सज्ज प्रतीक. यावेळेला बाउन्सर आणि दिशा सुद्धा भरकटली आहे. पंच काय डिसिजन देतात बघूया. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जात असताना स्ट्राईक सुद्धा चेंज झाली आहे. वाईड +1. 2 धावा मिळाल्यात या ठिकाणी संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या आकड्यावरती. आता फक्त 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या 13. हे विचार नाही करायचा कुठला आपल्याला आमदार खासदार देतो. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. रायगड मी मराठी प्रतिष्ठानकडून पण आणि माझ्याकडून एक सांगतो तुम्हाला, आमचे बोलिंग संयम, शांतता आणि एकदम ऐकून घेण्याची, एकदम शांत याच्यामध्ये आमची आपली संस्थापक आहे. हां, तुम्ही सांगा, म्हणजे आपलं प्रतिष्ठान आहे. आपलं प्रतिष्ठान आहे. केंद्रस्थानी एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांना समान. तर जिथे छत्रपती शिवाजी महाराज आले तिथे सगळे आपण कसे आणि त्याच्यामध्ये भेदभाव केला आपण कसं करतो? सगळे एकवटले. केंद्रस्थानी कोण? महाराज. महाराज म्हणजे काय विशेष संबंध. सगळे आले, शाहू फुले आंबेडकर सगळे. त्यामुळे मला काय म्हणायचं आहे, आपल्याला आपल्या भागामध्ये एकजूट ठेवायची आणि
विषय असा आहे ना, जे आपल्याकडे आपण सामान्य सगळे काय असे काही कोण नाही, आता बहीणसारखे कोणते मोठे नाही आपण नोकरीवाले. हां, सगळे आम्ही सगळे नोकरी थोडा वेळ पैसे तेच करतो. आपल्या व्यवहारामध्ये आपल्या प्रतिष्ठानामार्फत शाळेचा ठीक आहे. तर माझं काय म्हणणं आहे, क्रिकेट तर ठीकच आहे, होतच राहील. एक सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही सगळ्यांना अशीच एकजूट दाखवून आपल्या रक्तदान शिबिर होतात किंवा शैक्षणिक उपक्रम होतात. मायची आपण मासिक जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने करतो. आणि मेडिकलच्या संदर्भात आपले काही ना काही प्रश्न आपण सोडवत असतो, जे आपल्या परीने होत असतात. आपले जे मेडिकल प्रमुख आहेत आपले कार्यकारिणीचे अनंत कापसाहेब पण आमच्या संपर्कात नाही. दुसरे आपले पण जे आहेत ना निकम आहेत. तुम्हाला रक्ताची कधीही जर गरज लागली कोणालाही मुंबईत कधीही सांगा, आपल्या परीने करूनच टाकणार, विशेष नाही. त्या आपण साहेब आहेत, कापसाहेबांचे खूप जवळचे आहेत, माझ्या पण खूप जवळचे आहेत. पण विषय असा आहे की आपल्याला चांगलं काहीतरी करण्यासाठी एक संघटित व्हायचं. क्रिकेट होईल आणि तुम्ही आपल्या बाजूच्या गावच्या हक्काच्या गावच्या तुम्हाला ती संधी आपण देतच राहू, त्याच्यात काही विषय नाही. ज्या दुसऱ्या गोष्टी आपण करत असतो जिकडे आपल्याला आवश्यकता असते, येत जावा, आपण करू पुढे. ठीक आहे. आणि सभासद व्हा. आपल्या पण जी पोरं करतात, विजयदादा उपाध्यक्ष आपल्या रत्नागिरीचा, त्यांना सुद्धा आपल्याला एक ताकद द्यायची आहे जे करतात. तुम्हाला फक्त एका जेव्हा वेळ भेटेल नोकरी धंद्यातून तेव्हा या, कधी गरज लागेल तेव्हा आपण तुमच्यासोबत तुम्ही आपलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्व समान. आपल्यासाठी बघितलं खूप चांगलं नाव आहे. मी बोलत ना पण सांगता नारगोली बोलला ना, मी बोललं दापोलीतली की आधी बोलणं म्हटलं सांगितलं आमच्याकडे जर बोललं आपलीच आहे म्हटलं. ठीक आहे. याच आपल्यापणाने थोडंसं लक्ष ठेवा. याच आपल्यापणाने आपण सगळ्यांनी राहायचं आणि तुमचं सहकार्य आपल्याला भविष्यात सगळ्यांचा लागेल. काही कार्यक्रम असेल तर नीट करा, येऊन आपल्याकडे. छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुद्रा करून आज रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेटच्या महासंग्रामाचं आयोजन या टिपू सल्तनतमध्ये आयोजन केलं गेलेलं आहे. आणि या प्रतिष्ठानचा मी देखील एक सदस्य आहे. अगदी माझा यशोदी सन्मान केला, मी आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि आज ज्यांचा गोड आवाज आपण ऐकतोय ते प्रथमेश सर असतील. आणि ही वाट वळणाची हा नाटक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यांचे दिग्दर्शक सन्माननीय साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील ही वाट वळणाची जरी असली पण ही कशी सोपी करावी हे साहेबांना मात्र माहिती आहे. की किती वाट जरी वळणाची असली पण एक मार्ग मात्र आपण सापडलेला गेला आहे. नक्कीच येणाऱ्या वाणीतून देखील आम्ही समाजोर कक्षामध्ये आपलं मनोरंजन करू. तरी येत्या 22 मार्चला या नाटकाचं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी मी सर्व सदस्यांना विनंती करतो, क्रिकेट प्रेमिकांना, की एखादी स्पर्धा पाहत असताना नाटक देखील पाहावं. की नाटकाची मुख्य भूमिका असते. तरी आपण येणाऱ्या वाणीतून मी समालोचन कक्षामधून नक्कीच संधी देखील आम्हाला दिली गेलेली आहे. तरी मी प्रथमेश सरांना विनंती करतो की आपण समालोचन कक्ष सांभाळावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आणि ही वाट वळणाची या नाटकाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. त्या दरम्यान आपण वळूया क्रिकेटच्या मैदानाकडे. येस, इथे धावांचा पाऊस पडला जातोय, षटकारांचा पाऊस पडला जातोय. शिरवणे संघाकडून हार्ड हिटिंग फलंदाजी केली जाते. जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायचे. शिलीम संघ, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्या सुकन्याचं प्रमाणपत्र घेताना स्वतः वडील आज या मनापूर्वक हार्दिक स्वागत. शिलीम संघ सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. एका बाजूला पाहिलं तर युट्यूबला इच्छे मास्टर आमचे राकेशजी रिकामे साहेब असतील. सायकल आहे तो कुणाल स्वतः कर्णधार. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो. धन्यवाद अविनाश सर. आपण वळूया पुढच्या सामन्याच्या टॉसकडे. आपल्यासोबत जोडले गेले आहेत लिटिल सिटी क्रिकेट संघ कुशेटे, डिफेंडिंग चॅम्पियन. आणि डिफेंडिंग चॅम्पियन ज्यांनी रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक 2025 ज्यांनी पटकावला होता आणि ज्यांच्या बॅटमधून विजयी चौकार आला होता तो कर्णधार विशाल भुवड. आणि मामावली संघाचा कर्णधार सुद्धा आपल्यासोबत जोडला गेला आहे निखिल. मी आपल्या प्रतिष्ठानच्या शिलेदारांना विनंती करतो की मामावली आणि कुशेटे संघाची नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करायची आहे. अवांतर धाव येते व्हाईटच्या स्वरूपामध्ये. मित्रेशने मात्र पहिलाच अगदी माइंड सेट केला होता की रिव्हर्स शॉट खेळण्याचा आणि मात्र गोलंदाजाने एक अवांतर धाव दिली. शिलिमा संघाचा मात्र स्कोअरबोर्ड ओपन होत आहे व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 या धाव संख्येने. अगदी देवारी संघ देखील फलंदाजी करत होता, त्यांचा देखील स्कोअरबोर्ड व्हाईटच्याच धाव संख्येने मात्र ओपन झाला. संत गतीने मात्र फलंदाजी करतायत. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव संख्या. मुंबईचा सम्राट अडनाड फायटर्स दोन्ही संघाची कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार म्हणजे शिलेदारांना विनंती करतो की नाणेफेक करून सामन्याची सुरुवात करायची आहे.
Yes, sir. छापाचा कॉल आहे ते काटा आला ऐकून सर आपण डायनामिक जिंकला आपला काय डिसिजन आहे प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन 12-3 वर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल 20 रनच्या आतमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशा करतो आपण तिसऱ्या सामन्यात सुद्धा इथे भेटू. येस सर माझा तुम्ही काय सांगा तुम्ही पहिल्या फेरीमध्ये अचूक कामगिरी केली अचूक करून 2 लगातार ब्रँडेड षटकार पाहायला मिळाले. आता पहिल्या 12 चेंडूमध्ये किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल 30 रन असेल 30 रन काढायचा विचार करू की 30 रन झाले पाहिजे. नक्कीच आतून हा तुमचा उद्वेग का आणि नक्कीच अटल फायटर संघाला सुद्धा या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशा करतो आपण तिसऱ्या फेरीत सुद्धा या ठिकाणी भेटू. धन्यवाद. ओव्हर टू यू अविनाश सर. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. रिबावली या गोलंदाजाचा मात्र समाचार घेतोय तो अजय. दुसरे धाव घेण्यामध्ये प्रयत्न असेल पण पाहूया काय समीकरण येतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांचा मात्र आकाशाकडे पोट जातोय. टर्निंग पॉईंट मात्र या मॅचचा ठरू शकतो. आयुष्य मात्र माघारी परतवून दिलंय. अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते खानगाव या संघाकडून. 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. कृपेश खताते गोलंदाजी मार्ग सज्ज झेल घेण्याचा प्रयत्न असेल. जातोय सीमारेषे पार येतोय खणखणीत षटकार मानावा लागेल कारण म्हटलं जातं ना तिथे थँक्यू तुम्ही ओरिजिनल आम्ही डमी जिथे दहशत करता तुम्ही तिथे वन साइड हिरो आम्ही हिरो ठरलाय तो हरपल संघ. हरपल या संघाचं मात्र अभिनंदन. मित्रांनो जल्लोष असं करावं कारण खामगाव संघ देखील मोठा बलाढ्य संघ आहे. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास असा संघ आहे. पण हरपल या संघाला देखील सेलिब्रेशन आपण मैदानाच्या बाहेर करायचं आहे. नक्की तुम्हाला देखील पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम रायगड मराठी प्रतिष्ठान सर्व कमिटी सभासदांचे मी आभार व्यक्त करतो. मागील वर्षी सुद्धा आम्ही सहभाग घेतला होता परंतु अपयशी झालो होतो आणि नक्कीच हा वर्षी माझा प्रयत्न असेल जो हा चषक आहे तो विजयपद हरपलकोट संघाच्या नावात राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि नक्कीच मी प्रेशर घेतलं नव्हतं कारण मला माहिती होतं की माझ्याकडे किती कॅपॅसिटी आहे आणि मी बोललो सुद्धा होतो की हा सामना मी घेणार हा मॅचचा. धन्यवाद. नक्कीच आपण एक शब्द दिला होता आता व्हॅलेंटाईन मध्ये फेब्रुवारी महिना महिन्याच्या नंतर व्हॅलेंटाईन डेचा दिवस आणि आज प्रॉमिस आहे आणि तुम्ही देखील प्रॉमिस केलं की या चषकावरती आता हरपल या गावाचं नाव नोंदवलं आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. फक्त एक विनंती आहे रायगड मराठी प्रतिष्ठान हा जगभर पसरला गेला आहे पण आपल्या संघाकडे 11 खेळाडू आहेत. 11 खेळाडूंपैकी यावर्षी 5 खेळाडूंना देखील समाजसेवेची आवड झाली तर मात्र आमच्याकडे संपर्क करायचा आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आदेश भाऊ यांना विनंती करतो की आपण देखील समोर यायचं या रायगड मराठी प्रतिष्ठानचे आपण संस्थापक आहात. 1-2 मिनिटं आपण युवकांना मार्गदर्शन करायचं आहे की कशा पद्धतीने रक्तदान असेल तरी देखील चालेल. थँक्यू. सदस्य श्री विनायक भोवन जर का संघ फायनलमध्ये पोहोचला तर त्यांच्यातर्फे 24 प्रथमेश सर एक मिनिट नरेश शिंदे साहेबांचं देखील एकत्रित सन्मान केला जात आहे. धन्यवाद. आपण नागमाळचा वेळ काढूया. झालो होतो आणि मागील वर्षाचे चॅम्पियन आमच्यासोबत फायनलला आहेत ते सुद्धा प्रयत्न करतील आणि आमच्या विभागातली टीम आहे तर आम्ही नक्कीच गेम प्लॅन त्याप्रमाणे करू आणि त्यांना कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पण एका बाजूला पाहिलं तर आपण त्यांना कमी धावांचं आव्हान रोखण्याचा मानस असेल पण जास्त लक्ष कुठल्या खेळाडूकडे असेल कुशेडी या संघाकडून बघायला गेलं तर तसे सर्वांचाच गेम प्ले आम्हाला माहिती आहे आणि खूप चांगले खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा परंतु आम्ही सुद्धा प्रयत्न करू 2 हात करू आणि हा सामना विजय होण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत आहेत ते डिफेंडिंग चॅम्पियन विशाल भुवड कर्णधार लिटल्स आणि क्रिकेट संघ कुशेडीचे. विशाल तुम्ही काय सांगाल ट्रॉफी डिफेंड करायचे कशा प्रकारचं प्लॅनिंग सकाळपासून चाललंय. आता फायनलचा सामना आहे तर सर्व आम्ही 30 रन जरी मारू समोरचा हरपल संघ चांगलाच आहे. आम्ही भरपूर वर्ष त्यांच्यासोबत खेळलोय समोर खेळलोय आणि खूप वर्ष आम्ही फायनल खेळलोय एकत्र. बघूया आता आम्ही प्रयत्न करू की गेल्या वर्षी पण प्रथम नंबर मारला ह्या वर्षी पण आम्ही पुन्हा पहिलाच नंबर घेऊन जाऊ. नक्कीच. आणि राज शिंदे सारखा युवा खेळाडू तुमच्या संघाकडून खेळतोय आणि तुम्ही त्याच्या गोलंदाजीला प्रत्येक वर्षी प्रोत्साहन देत असता तर त्याच्या या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीबद्दल काय सांगाल. कशा प्रकारचं मार्गदर्शन सिनियर प्लेयर्सनी राजला दिलंय.
खूपच चांगलं गोलंदाजी करतो. कमी वयामध्ये एवढी चांगली गोलंदाजी आमच्या अजूनपर्यंत कोण झाला नव्हता. पहिले 10-1 वर्ष सूरज मस्कर आणि योगेश मस्कर दोघेच गोलंदाजी करायचे. आता कुठे नवीन नवीन खेळाडू तयार झाले आणि राज ह्या 2-3 वर्षात तयार झाला आहे. खरंच खूप चांगली गोलंदाजी. ह्याच्यापुढे पण तो चांगलीच गोलंदाजी करेल. नक्कीच ते कुशडी या संघाच्या कर्णधार थांबवतोय. अनेक मान्यवरांना माहिती आहे 7वा पर्व आहे, पण या 7वा पर्वापर्यंत अजूनपर्यंत कुठला संघ नाही आहे की आपला गड अबाधित ठेवलाय. एकमेव संघ अगदी आपला संघ नाव ठेवण्याचा कारनामा करतोय तो कुशेडे संघ. कुशेडे या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आतापर्यंत अनेक पहिल्या सत्रापासून अनेक वेगवेगळे संघ आपल्याला मिळालेत. आता मात्र कुशेडे संघाला एक विशेष गोष्टी सांगतोय की या संघ गावामध्ये कधी जर आपण गेलात तर ट्रॉफी ठेवण्यासाठी जागा नाही आहे. एवढं मोठं नाव त्याने कमवलंय. अजून देखील तुमच्या संघासाठी खूप शुभेच्छा आणि आयोजनाबद्दल एकदा आपण बोलावं. 7व्या पर्वाबद्दल आपण दुसऱ्यांदा पदार्पण करताय त्याबद्दल 2 शब्द बोलावं. आयोजन तर खूपच चांगलं होतं. गेल्या वर्षी पण आयोजन खूप चांगलं होतं, पण गेल्या वर्षी मैदान एवढं चांगलं नव्हतं. पण ह्या वर्षी खूप चांगलं आयोजन आणि मैदान पण एवढं चांगलं बघायला भेटतंय. आम्ही पहिल्यांदाच इकडे खेळायला आलोय आणि मी मराठी रायगड प्रतिष्ठानचं खूप अभिनंदन करतो की आम्हाला खेळायला इथं संधी दिली आणि पुढच्या वर्षी पण आम्हाला संधी देणार. मला वाटतं पहिली जेव्हा टुर्नामेंट कॉल पडला तेव्हा फोन आलेला की तुमची टीम ठेवणार ना, तर आम्ही हा ठेवणार. तर पुढच्या वर्षी पण आम्ही हीच अपेक्षा असेल की पहिलं प्राधान्य आम्हाला देणार ते. नक्कीच अगदी ऍडव्हान्स 365 दिवस अगोदर ऍडव्हान्स बुकिंग झालंय. म्हणजे काय चांगले आयोजन पाहायला मिळतोय तो रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं. कुशडी या संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. 2 षटकांचा सामना करतो. मी त्यांना विनंती करतो की मंचावरती स्थानापन्न व्हायचंय आणि आपल्या या फायनलच्या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. सामन्यामध्ये फायनलला पोहोचलेले 2 संघ आहेत ते म्हणजे कुशेडे विरुद्ध हरकोलकोट. तसेच सेमीफायनल मध्ये लॉस झालेल्या दोन्ही कर्णधारांना एक विनंती आहे की प्लीज माईक जवळ संपर्क साधायचा आहे. येस 2 षटकांचा सामना असेल. फायनल 2 षटकांची. मैदानामध्ये खेळत असलेल्या इतर खेळाडूंना एक विनंती आहे की फायनल आहे, प्लीज मैदानातून थोडंसं साईडला व्हायचंय, सहकार्य करायचंय. यस मेरे प्यारे दोस्तों, वहाँ पे जो खेल रहे हैं उनको एक रिक्वेस्ट है कि ये फाइनल है, फाइनल के लिए प्लीज थोड़ा मैदान के बाहर अपना क्रिकेट के लिए एक 12 मन पाठवायचा. मित्रांनो सकाळपासून लाख मुलाचं सहकार्य केलं कुशेडे संघ या संघाला विनंती करतो आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हरकोल या संघाला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. मात्र कमबॅक केलंय. स्लोअरची गोलंदाजी यारकरची गोलंदाजी मात्र लेग साईडला फायदेशीर खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानतात. संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 7. चला धावसंख्या झाली आहे ती 7. बघूया आता विशाल वरती करेल का अजय मात, कारण सूरज मस्कर आता येऊन पोहोचलाय नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाजीसाठी आहे तो विशाल भुवड. कर्णधार विशाल भुवडने खरोखरच नावाला साजेश अशी कामगिरी आजच्या दिवसभर आपल्या संघासाठी केली आणि आता मात्र फायनलच्या या मॅच मध्ये चांगला फिनिश करून देण्यासाठी पुन्हा एकदा सलामीला आलाय तो विशाल भुवड. बघूया आपल्या संघासाठी राईट हँड बॅटर सामना असेल तो अजयच्या समोर. अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला मात्र सामना करेल तो विशाल. गोटाप्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. हो झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि जातोय 1 बाउन्स विशालच्या बॅट मधून. ब्रँडेड सामाजिक कला क्रीडा सगळीकडेच योगदान. सामाजिक कला क्रीडा सगळीकडेच योगदान. अनेक विभागातील माणसं जोडली आहेत छान. असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान. असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान. गरिबांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, रुग्णांसाठी करतात जीवांचं रान. गरिबांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, रुग्णांसाठी करतात जीवांचं रान. शिवमय चषकामध्ये समालोचन करताना मला सुद्धा आनंद होतोय खूप छान. मला सुद्धा वाटतंय खूप छान. असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान. असं हे आपलं रायगड मी मराठी प्रतिष्ठान. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. अविनाश सर ओव्हर टू यू. हॅलो. नक्कीच एक प्रतिमेश सरांसाठी जोरदार टाळ्या. खूप जय जय महाराष्ट्र
बघायला प्रजा आणि ज्याने मारली बाजी तो या स्पर्धेचा ठरलाय महाराजा म्हणजे हरकोल कोण संघ. अभिनंदन या हरकोल या संघाचं. अगदी बादशाह या स्पर्धेचा ठरलाय तो मानावं लागेल या स्पर्धेला. तसंच कुशडे हा संघ जरी रनआउट ठरला असला तरी देखील पुढील सामन्यासाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज देखील तुम्ही लढलात, एखाद्या संघाला तुम्ही देखील घाम फोडलाय. आज जरी हारलो असलं तरी याच मैदानामध्ये विजय उधळण्याची ताकद जर कुठल्या संघामध्ये असेल ना तो कुशडे या संघामध्ये. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. दिलदारपणाचं एक उदाहरण आहे, कारण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचण्यासाठी आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांची गरज असते आणि तुमच्या सारख्या सहयोग करणाऱ्या व्यक्तींपासूनच आम्ही छोट्या छोट्या गोष्टी शिकत असतो. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. एक सन्मान चिन्ह देऊन मी प्रफुल्लजी तटकरे यांना विनंती करतो की त्यांनी पिंटूबाईंचा सत्कार करायचा. सन्मान मराठी प्रतिष्ठानाच्या वतीने आपण सन्मान करणार आहोत. आपण केलेली तर जोरदार टाळ्या होऊ द्या. कुठेही गोंधळ न होता केलेला आहे. आणि फोटोग्राफरनी आठवणींचा साठा हा येणाऱ्या काळासाठी साठवून ठेवण्याची शिदोरी त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामधून ही प्रथमेश जाबेकर उत्कृष्ट अशा आपल्या सूत्रसंचलनाने आपण आपला आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. असंच कार्य रायगड नेहमी डॉक्टरांच्या गोळ्या खाऊन जगायचं नाही आहे, तर मला मित्रांच्या टोळ्यांमध्ये राहून जगायचं आहे. आणि माझ्या पुढे मी वारंवार सांगत असतो, माझा जो 7-12 आहे तो माझ्या नावावर जरी कधी नसला ना तरी या क्रिकेटच्या माध्यमातून मला मात्र 7-12 सापडलाय आणि तो अविस्मरणीय मला ठेवायचा आहे. आणि तसंच मी विनंती करतो, रायगड मी मराठी प्रतिष्ठानने चषक आयोजन करत असताना मला जरा 1-2 महिने अगोदर सांगा. माझ्याकडून देखील विनामूल्य कुठलीही फी न घेता मी नक्कीच समालोचनासाठी वेळ काढेन, कारण माझ्या काही डेट बुक असतात म्हणून येता येत नाही आहे. पण रायगड मी मराठी प्रतिष्ठानला आवर्जून आनंदामध्ये शब्द देत असताना अगदी लक्षात ठेवावा लागतो आणि तो शब्द नेहमी आमच्या आयुष्यभर लक्षात असेल. आणि अशीच संधी, अशीच एकी रायगड मी मराठी प्रतिष्ठानची असू दे. आणि त्यावेळी अजून एक शब्द दिला होता की अनेक तालुके आपल्याकडे जोमाने काम करतायत, आमचा तळा तालुका कुठेतरी थोडासा कमी आहे. पण येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच राजू संजय साहेबांच्या माध्यमातून रायगड तळा तालुका हा नक्कीच रायगड मी मराठी प्रतिष्ठानामध्ये 1 नंबरचा असेल असा तुम्हाला शब्द देतो. अनेक सदस्य मात्र जोडले जातील, अनेक उद्योजक देखील आपल्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानकडे जोडले जातील. आणि या स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी झालेत आणि त्या खेळाडूंचं माझ्या वाणीतून काय मन दुखावले असतील तर मात्र मी माझ्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील सामन्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. रायगड मी मराठी प्रतिष्ठान रॉयल कुटुंबाचं पुनश्च मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. में बैठे हुए सभी वरिष्ठ लोग, रायगढ़ में मराठी जिला प्रतिष्ठान ये पिछले 4 सालों से यहाँ पे मैच का आयोजन करते हैं. हमारे बीच में रहते हैं हमारे एरिया में बालकृष्ण कामले दादा. इन्होंने मुझसे कहा 4 साल पहले सब्बीर भाई कि ये मैदान अपने को चाहिए, तो मेरा कुछ नहीं, खाली इनकी सेवा में साथ में चला गया. तो आमदार असलम शेख साहब यहाँ के, उन्होंने जुबान दे दिया कि अब जितना दिन आपको यहाँ पे खेलना है उतना दिन फ्री में खेलो.
एक पैसा ये मैदान का चार्ज नहीं लिया जाएगा। और ये आमदार असलम शेख जी की पहचान है। वो महाराष्ट्र का या इंडिया का कोई भी कोने का आदमी अगर उनके ऑफिस में पहुंच गया तो उसका हेल्प करने का काम करते हैं, उसको निराश करके कभी भेजते नहीं है। आज उनके साहबजादे भी नगर सेवक बन गए। यही वजह है कि यहाँ पे हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, मराठी हो, पंजाबी हो, हर जाति हर समाज के लोग आमदार असलम शेख जी को प्यार देते हैं, मोहब्बत। शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि स्वराज्य जननी जिजाऊ माता, तसेच इथे उपस्थित सगळे मान्यवर, सगळे टीम मेंबर्स आणि रायगड मी प्रतिष्ठानचे सगळे मावळे, यांना सगळ्यांना वंदन करून मी एक जास्त वेळ घेत नाहीये, कारण आता खूप वेळ झालेला आहे. कारण रायगड मी प्रतिष्ठानच्या मावळ्यांना फक्त मी एकच सांगेन, भले 2 महिन्याने की 3 महिन्याने की 6 महिन्याने एकदा भेटलो की तुम्ही 6 महिन्याची स्फूर्ती मला देता. कारण तुम्हाला बघितल्यानंतर मला स्फूर्ती अशी येते की 6 महिने मला तुम्हाला भेटायची गरज पण नाही, एवढी स्फूर्ती अंगामध्ये नाही. एवढं सगळं आम्ही काम करत असतो तुमच्या नावाने, तुमच्या भले तुम्ही पुढे असता, समाजसेवा तुमच्या थ्रू आम्हाला होते. हेच मला खूप 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 तुमचा मी धन्यवाद देतो तुम्हाला. आणि तुम्ही संजय रामचंद्र तांबडे साहेब यांना तसेच त्याला पर्पल कॅप देऊन सुद्धा सन्मानित करतील ते दिनेश शिंदे साहेब. आयुष शिंदे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, सर्व पुरस्कार आजच्या या दिवसामध्ये 8 फेब्रुवारी नक्कीच तुझ्या लक्षात कायमस्वरूपी राहील. मानव यशक शिवमय कष्टामध्ये मॅन ऑफ द सिरीज. कारण की तेव्हा मी इंजर्ड होतो, 3 महिने मी क्रिकेट खेळत नव्हतो, पण आज मला चान्स भेटला की मी करून दाखवले आज. नक्कीच धन्यवाद. रॉबिन मगाशी म्हणाला होता गेल्या वर्षी आम्हाला थोडंसं अपयश आलं, त्यानंतर मोलाची कामगिरी केलेली आहे आयनोली चंडिका 11 आयनोली संघाचं. साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या लिटिल सनी क्रिकेट संघासाठी मेडल सुद्धा या ठिकाणी आहेत ते श्री दिनेश दादा गायकर यांच्याकडून. मी दिनेश दादा गायकर यांना विनंती करतो की द्वितीय क्रमांकाचे मेडल आपल्या फिल्डिंग साठी ओळखले जातात. त्यानंतर राज शिंदे आपल्या गोलंदाजीमध्ये ज्याची जादू आपल्याला पाहायला मिळाली. आणि यानंतर सर्वात मोठा त्यांचा स्टार खेळाडू अष्टपैलू सूरज मस्कर, अप्रतिम अशी कामगिरी करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ते कुशेने द्यायचंय आणि खरोखर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि 2026 मध्ये पहिल्या क्रमांकाचं तब्बल 25,000चं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. ते आपले समाजसेवक संतोषजी आंबरे साहेब, समाजसेवक संतोषजी आंबरे साहेब यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक जाते. ते यंगस्टार क्रिकेट संघ. प्रथम क्रमांकाचं जे चषक आहे कैलासवासी केशव बालाजी शिंदे व कैलासवासी मनोहर केरू सारखे यांच्या स्मरणार्थ श्री महेश तुकाराम माडिक यांच्याकडून आहे. आणि प्रथम क्रमांकाचे मेडल दिनेश दादा गायकर यांच्याकडून आहे. तर मी दिनेश दादा गायकर यांना विनंती करतो की विजेत्या संघाच्या 15 खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करायचं. येस कॅप्टन रॉबिन आपल्या संघातील 15 खेळाडूंना घेऊन मंचाजवळ यायचंय. यायचंय आणि कॅप्टन रॉबिनचा संघ तो म्हणजे यंगस्टार क्रिकेट संघ अरकोलकोट शिवमय चषक 2026. शिवमय चषक 2026 चा मानकरी ठरलेला संघ म्हणजे यंगस्टार क्रिकेट संघ अरकोलकोट. रॉबिनने म्हटलं होतं की आम्ही ती ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी आलोय आणि आता हे ती ट्रॉफी घेऊन जात आहे. यंगस्टार क्रिकेट संघ अरकोलकोटचा
कुस्तीचे बादशाह आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. नमस्कार मित्रांनो, हे झाले त्याचे सामने रायगड मार्फत दिले. तर आता फायनली झालेले आणि फायनल मध्ये हातोड फोडणी. तर आज खूप काही मजा आली ह्या पूर्ण दिवसामध्ये. समोर आपण बघताय आपण ह्या ठिकाणी कॉमेंट्री चाललेली आहे आणि सर्व मैदानात पूर्ण खेळ जमलेला आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर सर्वांना. आणि आपली काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.